नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही लोकांनी आग्रह धरला म्हणून मी आज हा विषय घेतलेला आहे, ज्याला प्रणित मोरेच्या निमित्ताने असं मी म्हटलेलं आहे. मी सहसा असल्या विषयावर बोलत नाही, कारण ती घाण चिवडणं मला आवडत नाही. ज्यांना आवडत असेल त्यांनी ते करावं. मी त्यांना शिव्याशाप देणार नाही, काही नाही. पण तरीही मी या विषयावर बोललं पाहिजे असं काही चाहत्यांचा आग्रह आहे आणि म्हणून मी बोलणार आहे. कधी कधी माझ्या समोरही त्या प्रणित मोरे किंवा तत्सम हिंदी वगैरे इतर भाषेतले व्हिडिओ आलेले आहेत. मी याला एक प्रकारचा अश्लील चाळे म्हणतो. पण अश्लील चाळे हा सुद्धा आपल्या मानवी जीवनाचा एक घटक आहे, सजीव जीवसृष्टीचा एक घटक आहे. काही लोकांनी त्याकडे नाक मुरडून अश्लील चाळे म्हटलं म्हणून ते थांबत नसतात आणि हजारो लाखो वर्षामध्ये शेकडो पिढ्यांमध्ये ते थांबलेले नाही. पण हे सगळ्या निमित्ताने ज्या काय चांगल्या वाईट प्रतिक्रिया मला बघायला मिळाल्या, त्यातून मला एकच वाटलं की प्रणित मोरेकडे बोट दाखवलं की आपण फार सोज्वळ आणि सभ्य आणि सुसंस्कृत आहोत असं दाखवता येतं. ही जी आरोप करण्याची वृत्ती आहे, मला ती आवडत नाही. तुम्ही दखल घेऊ नका ना. मला आठवतं संजय राऊत हे भाष्कळ बडबड करतात, भाष्कळ बडबड करतात. त्याबद्दल बोलताना राज ठाकरेंनी एकदा सांगितलं होतं, अरे तुम्ही चॅनेलवाल्यांनी दाखवायचं बंद करा, राऊत बोलायचं बंद होईल. ती जी काय भाष्कळ बडबड संजय राऊत करतो, ती तुम्ही दाखवता म्हणून त्याला बोलायला लागतं. तुम्ही त्याचे ग्राहक आहात. तर प्रणित मोरे याचं काय आचकट विचकट बोलणं असेल किंवा त्याच्याकडे समोर येणारे अगदी 500,000 रुपये भरून येणारे आणि एकमेकाच्या उखाड्या पाखाड्या करत टाळ्या पिटणारे जो प्रवर्ग आहे, मी त्यांचा विरोधक नाही आणि मी त्यांच्याकडे बघून नाक पण मुरडणार नाही. पण त्यांच्याकडे बोट दाखवलं म्हणजे भाऊ तोरसेकर हा फार मोठा सुसंस्कृत आणि सभ्य माणूस आहे असं मानायचं कारण नाही. आणि असल्या गोष्टी कायद्यामध्ये बसवणं किंवा कायद्याने त्यावर प्रतिबंध आणणं हे मला योग्य वाटत नाही. याचं कारण असं आहे की रस्त्याच्या चौकामध्ये चव्हाट्यावर येऊन कोणी घाण करत असेल त्याला रोखलं पाहिजे. त्याला कायद्याने असेल, नियमाने असेल किंवा समाजाने असेल रोखलं पाहिजे. पण जर बंदिस्त जागेमध्ये ठराविक लोकांना एकमेकांच्या तोंडात घाण भरवायची असेल तर तुम्ही अडवणारे कोण हा माझा प्रश्न आहे. त्यांना ती एकमेकाची घाण खायला आवडत असेल तर तो त्यांच्या स्वादाचा विषय आहे. त्यांचा स्वाद कसा असावा हे तुम्ही आम्ही ठरवण्याची गरज नाही किंवा नियम आणि कायद्याने ठरवायची गरज नाही. मित्रांनो, साधी गोष्ट असते, आपण कपडे घालून वावरतो. कपड्याच्या आत आपण सुद्धा नागडेच असतो. कुत्रा, मांजर, माकड, हत्ती, सिंह जे जे कोणी इतर प्राणी आहेत त्यांना आपलं लिंग लपवावं असं वाटत नाही. लिंग जगाने बघितलं किंवा समागम जगाने बघितला याची लाज वाटत नाही. आपल्यालाच का वाटते, माणसालाच का वाटते, तर आपण हे निर्बंध तयार करून घेतले. आपल्यालाच आपले जे काय अस्तित्व आहे, शरीर आहे, याचा गौरव पण वाटतो, अभिमान पण वाटतो आणि लाज पण वाटते. इतकी चमत्कारिक गुंतागुंत आहे. आणि त्यामुळे शरीराच्या अवयवांविषयी बोललं जाणं हे अश्लील आहे वगैरे वगैरे जे काय बोललं जातं त्या गोष्टी पडायची गरज काय. ज्यांना करायचे ते बंदिस्त जागेत करत असतील आणि तुमच्यावर ते बघण्याची सक्ती नसेल तर त्याचा उहापोह करणं हा सुद्धा एक प्रकारे बोट दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि बोट दाखवणं म्हणजे काय असतं, तो घाण करतोय मी नाही, तो घाण करतोय असं जेव्हा मी बोट दाखवतो तेव्हा मी तसा नाही, मी त्यातला नाही आणि म्हणून मी सभ्य आहे असं भासवण्याचा प्रयत्न होतो.
पण चोरून मारून बहुतांश लोक त्याकडे वळून तर बघत असतात. एखादी सोजवळ डोक्यावर पदर घेतलेली महिला रस्त्यावरून जात असेल, तिच्याकडे किती लोक बघतात वळून. पण एखाद्या महिलेचा पदर पडला किंवा तिची पाठ किती उघडी आहे किंवा त्याचे कपडे किती तोकडे आहेत, हे वळून वळून बघणारे शेकडो लोक असतात आणि ते स्वतःला सभ्य आणि सुसंस्कृत बनवून घेत असतात. त्यांना बोट दाखवायला कोणीतरी पाहिजे असतो. आपल्या बालकाला, आपल्या अर्भकाला स्तनपान करणारी आई तुम्हाला दिसली तर तिच्याकडे बघण्याची जी नजर असते, ती नजर दूषित असली तर तुम्हाला त्यात लैंगिकता दिसते, नसेल तर माया आणि ममता दिसते. असं म्हणतात ना की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असं, समोर नसतं. त्यामुळे हे प्रणित मोरेच्या निमित्ताने जे काय वादळ उठवण्याचा प्रयत्न झालाय, त्याच्यावर कारवाई करावी वगैरे वगैरे वगैरे, मला ती योग्य वाटत नाही. त्यांना शेण खाय, तुम्हाला वाटतं ते शेण खातात, ठीक आहे. तुम्ही नाकाला रुमाल लावून त्या बाजूने जायची गरज नाहीये. त्यांनी तुमच्यावर सक्ती केलेली नाही, मग तुम्ही तक्रार का करणार? बंद दरवाजा आड अनेक गोष्टी घडत असतात आणि त्यासाठी दरवाजा बंद ठेवला जातो. आपण त्या बंद दरवाजाच्या आत काय काय घडलं यासाठी नाक खुपसायला जातो ना, तेव्हा आपल्या नाकाला घाण येते. आपण नाक तिकडे खुपसलं नाही. मला खरंच नाही कळलं. एक दोनदा कुठेतरी माझ्याही समोर आलं, ते 2-4 यचकट विचकट काहीतरी ऐकलं, मी सरकवून टाकलेलं आहे. नाही, हा आपला चॉईस नाही, आपला चवीचं नाहीये. पण ज्यांच्या चवीचं असेल त्यांचं काय, त्यांना बघू दे की. ज्या अर्थी 100, 500, काय ते 1000 रुपये भरून तिकडे आपलीच बेअब्रू करून घ्यायला किंवा दुसऱ्यांची बेअब्रू करायला लोक जमत असतील, तर त्याविषयी तक्रार करायचा अधिकार मला नाहीये. तो त्यांचा चॉईस आहे. हा, ते तुम्हाला सोशल मीडियात टाकावं का याच्यावर होऊ शकते चर्चा. नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला हरकत नाही की हे सोशल मीडियात टाकू नये, हे मी मान्य करतो. पण प्रणित मोरे ज्या पद्धतीचा काय तो कार्यक्रम स्टँडअप वगैरे करतो, त्याच्यावर प्रतिबंध घालावा, तर मग तो चोरून सुरू होईल. चोरून सुरू होईल आणि मग त्याच्यावर धाडी घाला. धाडी घातल्या की त्यांना पैसे खाऊन सोडायची पोलिसांची शर्यत सुरू होते. आपल्याकडची शासन प्रशासन व्यवस्था अशी मस्त आहे की कशावरही बंदी घालायची, कशालाही गुन्हा आणि अपराध ठरवायचा, यासाठी आपल्याकडचे अधिकारी, शासन व्यवस्था चालवणारे, कायद्याचा तर्जुमा तयार करणारे हे उतावळे झालेले असतात. कारण त्यांना माहिती असतं की अशा बंदीतून लोकांना घाबरवता येतं आणि घाबरलेले लोक असतात ते नुसता आरोप करून सुद्धा त्यांच्याकडून वसुली करता येते. अमुक तमुक गुन्हा आहे, पण तो गुन्हा करण्याचा वर जो प्रतिबंध असतो, तो लादणारी जी व्यवस्था आहे ती इतकी भ्रष्ट आहे. किती म्हणते की मी तुझ्याकडे डोळे झाक करतो, त्याच्या बदल्यात मला पैसे दे. पण तो प्रतिबंध नसता तर ती धाड घालायची, बंदी घालायचे अधिकार त्या व्यक्तीला मिळत नाहीत आणि तो भ्रष्टाचार करू शकत नाही. त्यामुळे कशावरही प्रतिबंध लावणं, कायद्याने त्याला गुन्हा ठरवणं, यामध्ये प्रशासनाला खूप इंटरेस्ट असतो. मला एक गोष्ट आठवते मित्रांनो, 1980च्या दशकामध्ये बोफोर्स या तोफा खरेदी करण्याचा जो व्यवहार झाला, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला म्हणून आरोपाची राळ उडालेली होती आणि त्यावर वेगवेगळ्या बाजूने गोष्टी समोर येत होत्या. त्यामध्ये अदनान खाशोगी नावाचा एक जगातला सगळ्यात मोठा शस्त्रास्त्र व्यापारी होता, सौदी अरेबियन होता आणि त्याची एक मुलाखत मी इंडिया टुडे मध्ये वाचली होती.
त्याने त्यात केलेला खुलासा सगळ्यात मोठा महत्वाचा होता. त्यांनी सांगितलं इंदिरा गांधी 1980 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर का असं काहीतरी भारतामध्ये शस्त्रास्त्र खरेदीसाठी ज्या दलाल कंपन्या होत्या त्या बंद करण्यात आल्या, दलाली बंद करण्यात आली. भारत सरकार ही कोणाकडूनही थेट शस्त्र खरेदी करेल. मग फ्रान्स असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, मध्ये दलाल कंपनीची गरज नाही, असा निर्णय इंदिरा गांधी 80 नंतर पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी घेतला होता. आणि त्याचा संदर्भ देऊन हा जगातला सगळ्यात मोठा शस्त्र व्यापारी दलाल अदनान खाशोगी इंडिया टुडेच्या मुलाखतीमध्ये म्हणतो की जो धंदा इंदिरा गांधींच्या सरकारने बंद करून टाकला, त्यावेळेला बंदी घालताना अशा दलाली करणाऱ्या कंपन्या 10-12 फक्त भारतात होत्या आणि त्याच्यावर बंदी घातल्यानंतर अशा कंपन्यांची संख्या 200च्या 250च्या वर गेलेली आहे. कशी गंमत आहे बघा. जो धंदा प्रतिबंधित आहे तेव्हा त्याची दुकानं वाढतात आणि जेव्हा तो प्रतिबंधित नव्हता तेव्हा तो 10-12 कंपन्यांपुरता मर्यादित होता. तेव्हा प्रतिबंध घालणं हा एखाद्या गुन्ह्याला खतपाणी घालण्यासारखं आहे. तसंच हे जे काय प्रणित मोरे आणि प्रकरण, मग त्याच्यावर निर्बंध लावा, त्यामुळे संस्कृती बिघडते वगैरे. संस्कृती आणि विकृतीमध्ये काही फरक नसतो. कधीतरी एक दिवस आम्ही विकृतीला संस्कृती म्हणतो आणि ती संस्कृती होते. ट्रान्सजेंडर, तृतीय पंथी वगैरे काय ते, याच्याकडे हेडीसपणे बघणं म्हणजे सुसंस्कृत होतं. आजकाल त्यालाच अगदी सगळ्या मोर्चामध्ये वगैरे अगत्याने बोलवतात. ते सुसंस्कृत आहे, लिबरल आहे. तृतीय पंथाला मला आठवतं 1972 मध्ये आम्ही जेव्हा स्वातंत्र्याची 25वी होती तेव्हा तरुणांचा एक मोर्चा काढला होता, काळा स्वातंत्र्य दिन म्हणून, नामदेव ढसाळच्या नेतृत्वाखाली. आत्ता जो मुंबई तक किंवा आजतकवर दिसतो साहिल जोशी, त्याचे आई वडील माझे मित्र होते, समाजवादी कार्यकर्ते, नेते होते. आणि आम्ही जो 15 ऑगस्ट 2072 मध्ये मोर्चा काढला होता, काळा स्वातंत्र्य दिन, त्यामध्ये वेश्या आणि हिजडे पण आले पाहिजेत असा आग्रह नामदेव ढसाळनी धरला आणि त्याने आणले होते. आम्हाला ते विचित्र वाटत होतं, मी प्रामाणिकपणे सांगतो. आता असलं काहीतरी आपल्या मोर्चात आणणे कौतुकाचं झालं. काल परवा जंतर मंतरच्या त्या मोर्चामध्ये, झुरळांच्या मोर्चामध्ये, निदर्शनामध्ये असेही काही तृतीयपंथी होते आणि त्यांचं कौतुक चतुर्पंथी करत होते, म्हणजे चौथा खांब. आता ती संस्कृती झाली जी 35 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी विकृती होती. इथे गंमत लक्षात येते, आम्ही ठरवतो ती संस्कृती आणि आम्ही म्हणतो ती विकृती, असा म्हणणारा एक समाज, मुठभर समाज, आमची मान्यता घ्या असा म्हणणारा एक समाज गेल्या काही काळात बुद्धिजीवी म्हणून उदयाला आलेला आहे. ज्याला पूर्वीच्या काळात पुरोहित ब्राह्मण म्हटलं जायचं, चातुर्वर्ण्यातला सर्वोच्च असं म्हटलं जायचं आणि तो इतरांना हिणवायचा, ते करणारा आजचा वर्ग बुद्धिजीवी आहे. दुसऱ्याला हीन लेखणं आणि म्हणून आपण महान आहोत असं दाखवणं, या प्रवृत्तीतून ह्या प्रणित मोरेकडे बोट दाखवण्याच्या प्रवृत्ती निपुजत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं तिकडे दुर्लक्ष करा. काही आभाळ कोसळलेलं नाही. शेकडो वर्षापासून समाजाला शिस्त लावण्याचे जे प्रयत्न झाले ते सतत फसत गेलेले, त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. तुम्हाला आवडत नसेल तिकडे पाठ फिरवा आणि शक्य झालं तर तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये याबद्दल जागृती करा की बाबा कोण काय आचकट विचकट बोलला चुकीचं आहे, पण ते नाही करणार. बोट दाखवायचं, विषय संपला. कोणाकडे बोट दाखवून मी उच्चभ्रू होत नाही, सुसंस्कृत होत नाही, सभ्य होत नाही.
आणि तोही गुन्हेगार ठरत नाही. तेवढं लक्षात घ्या. बाकी तुम्ही शहाणे आहात. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.